अधिक मासात बनवले जाणारे जावयाच्या मानपानासाठी आज आपण गरमागरम असे पुरणाचे धोंडे बनवणार आहोत। आजची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुरणाचे धोंडे बनवण्यासाठी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। कप भरताना चांगला व्यवस्थित असा दाबून भरलेला आहे। पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला, मिक्स करा आणि थोडं पाणी घालून याला आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। मी इथे 1 कप पाणी घेतलेलं आहे, पण किती पाणी लागते त्याचा पाण्याचा अंदाज मी तुम्हाला पीठ भिजवून झाल्यावर सांगणार आहे। पाणी घालताना एकसाथ घालू नका, असं चमच्याने थोडं घ्या, कारण धोंड्यांसाठी पीठ आहे ना ते एकदम घट्ट असं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। जेवढे तुम्ही पीठ घट्ट मळणार ना तेवढे पुरणाचे धोंडे बनवणार ना तेव्हा त्याला आकार देताना आपल्याला ते चांगले सोपे जाणार आहे। पीठ असं घट्टसर असं भिजवून घ्यायचं आणि एक 10 मिनिटं ह्याला साईडला ठेवून द्यायचं। मी इथे 1 कप पाणी घेतलं होतं, मला फक्त पाव कप पाणी लागलेलं आहे। एक 10 मिनिटानंतर 2 ते 3 थेंब तेल हाताला घ्यायचं आणि पिठाला चांगलं चोळायचं आणि पीठ 5 मिनिटं चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे। पण पीठ आपल्याला एकदम कडक मळायचं आहे, म्हणून कमी पाणी घालूनच सुरुवातीला पीठ घट्ट मळून घ्यायचं। त्याच्यानंतर आपल्याला असे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। छोटे गोळे करायचे म्हणजे पुऱ्या पटपट आपल्याला लाटता येतात। सर्व पिठाचे आपल्याला एकसाथ असे गोळे करून घ्यायचे आहेत आणि झाकून ठेवायचे। पुरी लाटण्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तुम्ही तांदळाचं पण पीठ घेऊ शकता। त्यातलीच एक गोळी घ्यायची, तिला गव्हाचं पीठ लावायचं। जर तुम्ही तांदळाचं पीठ लावलं ना तर ते थोडे धोंडे आहेत ना आपले ते थोडे पांढरसर दिसतात, पण मी इथे गव्हाचंच पीठ लावलेलं आहे आणि पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे। पुरी लाटताना जास्त पीठ लावायचं नाही आहे। जर तुमचं पीठ घट्ट असेल ना तर जास्त पिठाची गरज पण लागत नाही। आणि पुरी आहे ना ती आपल्याला पातळ लाटायची आहे, एकदम पण पातळ नाही आणि एकदम पण जाड नाही। अशा पद्धतीने सर्व पुऱ्या एकसाथ लाटून घ्यायच्या आणि आपलं पुरण आहे ना त्या पुरणाचे पण गोळे करून घ्यायचे। गोळे जास्त मोठे करायचे नाहीत, कारण सर्वच जण आतलं पुरण जास्त खात नाहीत, म्हणून छोटे गोळे करायचे आणि धोंडे पण आहेत ना ते पण छोटेच करायचे। हे पुरणाचे धोंडे आहेत ते आपण चाळणीमध्ये वाफवणार आहोत, त्याच्यासाठी इथे चाळणीला तूप लावून घ्यायचं, म्हणजे आपले पुरणाचे धोंडे आहेत ना ते चाळणीला चिटकणार नाहीत। वाफवल्याच्या नंतर आपल्याला पटकन काढता येतात। त्यातलीच एक पुरी घ्यायची, असा पुरणाचा गोळा घ्यायचा। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही पुरी आहे ना ते आपल्याला फोल्ड करून जायची आहे। अशा पद्धतीने वाटलं तर आपल्याला सारण थोडंसं असं दाबून घ्यायचं। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपला हा धोंडा तयार झालेला आहे। थोडंसं आपल्याला असा गोल फिरवायचं म्हणजे आकार येतो चांगला। अशा पद्धतीने सर्व पुरणाचे धोंडे आहेत ते आपण करून घ्यायचे आहेत। त्यांना आता आपण वाफवणार आहोत। त्याच्यासाठी इथे मी एक कढई ठेवलेली आहे। जे तुमच्याकडे चाळण बसेल ना, असं मोठं भांडं असेल ना असं भांडं ठेवायचं, त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी ठेवायचं। पाण्याला उकळी आल्यावरच आपले ही पुरणाची धोंड्याची चाळण ठेवायची, त्याच्यावर झाकण ठेवायची। मध्यम टू लो आचेवर याला 25 मिनिटं आपल्याला 25 मिनिटानंतर झाकण काढायचं आणि आपले पुरणाचे धोंडे आहेत ना ते शिजलेत काय बघायचे। असं पुरणाच्या धोंड्याला असं हात लावायचं, बोट लावायचं। आपल्या बोटाला ते चिकट लागलं नाही ना की समजायचं की धोंडे आपले शिजले आहेत। गॅस बंद करायचे आणि गरमागरम धोंडे आपण काढून घ्यायचे आहेत। खास जावयासाठी बनवलेले अधिक मासातील हे पुरणाचे धोंडे आवडले तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा। बघू शकता तुम्ही आतून पण आपले किती सुंदर आणि सुबक असे पुरणाचे धोंडे तयार झालेले आहेत। वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभार मानते। थँक्यू।